ब्रह्मा सहनपती सुवार्ता जाहीर करतो. धम्म उपदेश जनतेला देण्यासाठी भगवंताला प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मा सहनपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवंताला अभिवादन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व पापाचे व दुःखाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. निरुत्साही जन हो, आता हर्षभरित व्हा. भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचरणाची शिकवण देणारा धम्म आहे. पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नाही.